चांगल्या मगासपासून आता कोणी एका उठान जाऊ नको जाईना, जवळ येऊन बसा, जवळ चपला आपल्या सगळी घेऊन यावं. असा नको कोणची घराकडल्यांची सगळ्यांची असली तरी हय घेऊन आणि माळ बनवादी पहिली एक. सुरुवातीपासून तो अध्यात्म सांगलं आणि हैता काय माती खालच ती आहे का दिसली जाती. तुम्ही फक्त हय येऊन बसा. आता गजर घेतल्या, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. तर तसा म्हणत नाही तुका, आम्ही बिघडलो आणि तुम्ही पण बिघडा. त्याची याची परिस्थिती आली आहे. तुझ्या बापाचा काय तुला दाखवतोय, आज्याचा का अरे पहिलो आधी आजो येता नंतर बापूच येता, आधी लक्षात ठेवतो. या एका आधी शिकवा खुळग्याक शॅम्पल खाईना आणला असता चारकांड. आम्ही ना नको त्या अमीन माऊलींका फोंडके त्यांका फोंडकावा, एका फोंडके तुम्ही सगळ्यांनी फोंडकावा. अरे अशी ही भजनाची परंपरा तू बिघडवलंस, तू या बिघडवलं. आणि मी सांगते तुका बाकी कोणी बिघडवू नाही. आता काय केलंस ना, माझे बाबा येणत नाही ना भजनात बसाक, त्याचं कारण सत्य खोटा कधी बोलणार नाही मी, खराचा. अरे बात तो आमका शिकवतलो. अरे काय बिघडवलं आता केलंस का, माझ्या बापाशी जरी ऐकलं नसता ना तेव्हाच नक मारून ठार मारून टाकला नसता, जेव्हा मी पोटात होतोय तेव्हा. म्हणून माझे जाऊन दे काय जाऊन दे. तुम्ही आता हय मग सांगलास प्लॅटफॉर्म म्हणून आता लांब किती रावलास. हा तसे जोरदारा बापाईचा तुझ्या काय हा संदीप बुवांचं तू काढतं माका शिकवतलं. अरे त्यांच्या पायापर्यंत जाऊची तुझी लायकी नाही, समजलं काय. खोडग्या गायचा आहे का त्याला जरा पेटीची लिहून द्या. परशुराम पांचाळच्या 35 वर्षात तू गातस. 35 वर्षापूर्वी तुझ्या बापायचं स्वतःचा काय, आता बापायचं ऐक, लोकेबॉनचं ऐक. तू या ऐकलं, याची पोरशी जरा लेवल द्यावा पोरशी. आता काही एक अजिबात कमी करू नको. आणि ह्याच्या त्याच्याकडनं पैसे मागून घेता ना, भीक मागो बुवा, एक नंबर भीक मागो, फडको टाकून जातकडे. महिलांकडनं मी 1,500 घेत नाही, त्यांना फक्त सांगले सरकारने तुमच्यासाठी चांगली योजना केल्या ना, त्याच्यात मी वाईट काय सांगले त्यांच्याकडनं एक मागान घेतलंय. पण बघासपासून सत्याचा आणि एक लावा आणि ह्याका डायरेक्ट पोचवा तिकडे. काय पात्रता आहे ते कैलासवासी तुमची रत्न होऊन गेली ना, नाना गाडी वगैरे ते नावात रडतो त्याच्याकडनं. ते माका फोन केले आणि सांगतात काय या भांडगुळ आणलास, जास्त दिवस नाही टिकायचं आहे. ठेवतलोय अजून एक मार आणि घेऊन झाला. आता काय देऊन दिलं कर्म माझं गल्ले झालेला एकान पण नावाचा वाटेक लागायचा. ह्याचा काय ऐकता कोणी घ्यायचा त्या शॅम्पल असा. अरे आया बहिणी आपल्या आवाज बंद करे, शब्द बोला नका तोंडात मारे ते उठानतोय आवाज होते कपडे होते का चिडा नको. तुम्हाला काय शिकवतील चिडा नको. आया बहिणी हे आपल्या समान बसल्यात. मगाशी ते आयोजकांनी आमका सांगल्यानी दोन्ही बुवांका आतमध्ये बोलून घेतल्यानी, बुवा तुमचा गायन करा, तुमचा प्रबोधन करा, पण समोर आपल्या महिला वर्ग बसतो तुमचं भान राखा. मगाशी काका खय गेले त्यांनी जरा 2 मिनिटांनी हय यावा. माका अहिली आजची सुपारी नाही दिलास तरी चालत नाही, असोच जाईल. पण ह्या जा काय हाणलास कलियुग गेला ना तर ह्या आता ऐक. आता खोळग्या लोकेबॉनचा ऐक, लोकेबॉन का विचार काय नाही काय ऐक काय नाही म्हणून सांगतो लोकेबॉनचं तू. वारे चांडाळा चल करुणी मोठे फना हे सांगती आम्हा भले. बॉम्बट ना तुझी हिंमत नाही, हिंमत वरती बॉम्बटान बघ दारीच तर पिवळं पट्ट मारी जायची पिवळो. विद्वत्ता नाही रे तुझी विद्वत्ता. कुत्र्या बित्र्या असले आम्ही शब्द बोलत नाही, थर्ड क्लास लेवलचे. बेंडूकच जातो बेंडूक. तू म्हटलेलं मगाशी बेंडकाचा काहीतरी शाने माका सांगतो. बेंडक्याक म्हणतात सोन्याची मीठ दिलास तर ह्या करतो. तशी एक म्हणा माहिती आहे तुमका ना, गाडवा गुळाची चौक आहे, त्याच्यातली अशी परिस्थिती झाली. अरे आपल्या समोर महिला वर्ग बसलेत आणि नको ते तू अश्लील आवाज काढतं. झालो जा आता चल यार जातूया. ते प्रियचिक सांगलेलं यांना मगाशी इथे कधी तुला नेणार नाही तिकडे, कुठची जागा ती मसनत ते आता जा 3 बार झाले. तू जा सत्य तो महापुरुष जागृता बघ, तुका जाग्यावर बरोबर बसवित तो. करुणी मोठे फना हे सांगती आम्हा भले, भजना विना बडबड याची फुकट हे गेले. हे सांगती आम्हा
समोर आपल्या औशी समान आपल्या भूमी समान बसतो. छत्रपती आज संभाजी महाराजांची जयंती आहे, त्याच्यावर एक शब्द सांगलंच नाही, नको नको ते आवाज काढलं. मी खरोखर महिला वर्गांना खाईना उठण्याच्या तोंडात मारू गया होता उठा. तशी आपली परिस्थिती आता गेली ना, बलात्कार वाढले होते ती ह्यांच्यामुळे असले नराधम बाळावलेत मुलांना. खरी परिस्थिती औषधी सांगते पोट पिडकीन सांगते मी. आणि कलियुगात ना खट्याक माना ना खरो घरात ना बाहेर फिराणी येतं का खोटा फिराणी येणार असतं आता ह्या खोटा. आता बघ कसे जमले ते मागाशी तुझ्या टायमात ते कोण नाही होता तुझं ऐकान सगळे गेले ते युट्यूब वाले आमचे रासम साहेब पण तुझ्या नावानं रडत होते थोडे सत्य. अरे खोटा कधी बोल तसेच नाव आहे तसे नाव. हा मी करतो ते चांगलं लावली होड्या पुढे येतो हा चक्कल चालून येतो हा चक्कल. मी करतो ते चांगलं याला गर्व हो झाला. तुमचे पैसे पेटवतले आज मी सगळे जाताना माझ्या पाकिटात ह्याच्यातले सगळे 4-5 हजार माझ्यात भरा. उगाच नाही ते फटाकडे लावले नाही त्यांचा कळाला हे मुळकच पेटवतलो तू काय नाही. आणि मग अशा पासून ओ बेबी मी एका ना ऐकलाच ग्रामस्थान एका पाठीमागे घेऊन जाऊ आधी कोण आतो आधी पहिलं चेक करा. मग आजपासून अरे जलता है जलने दो बुझाना मेरा काम नहीं. अरे जलता है जलने दो बुझाना मेरा काम नहीं. जल जलाकर खाक कर लो तो मुड़क हुआ मेरा नाम नहीं. बघ आमचे परम मित्र बुवा महेंद्र मोडक यांच्याकडून 101 रुपयाचा बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. माझा सोडून दे या माणसाच्या नादी लागतात ना तुका सगळा उघड्यार पाठी तुका उघड्यार. अरे काय भजनाची थर्ड क्लासची लेवलची भजना करतात. तो सकाळी उठून तोंड बघून ये तोंड. मग तो जोक सांगला त्यांनी महिलावर एक जोकच नाही मात्र तरी 15 मिनिटं घालवलं पण 15 मिनिटात त्यांना नोटिशन पण करून नाही त्यांनी. आणि मी काय म्हणतोय तू ऐक आधी ऐक तू आमका भजना शिकवतो खुडी घ्या तुझो ना आधी हे तू आधी कोणचो एकाचो संस्कृत होता आणि तू सगळ्यांचा घेतं परशुराम पांचाळ्यांचा काशीराम परवाचा तुझा घेतं उद्या सकाळी माझा घेशील. तू आधी नक्की कोणचो असतो आधी तू खरं वन्स मोर एका हा कसा पेटवतो असतं तर बघतोय. अरे आम्ही काय चिचाराने खेळत नाही घराकडे. आता तोंड बघा कसं झाला आता म्हशीच्या पाठच्या बोचारख्या. असा कधी बोलत नाही खरोखर सांगते ना ना असं कर्मदळी तरी बुवामध्ये मला बोलायचा लागला देवा शपथ सांगते मी. अरे तुका वाटतं का आमचं बोला का नाही आम्ही लय बोला शकतो त्या मंडळीतल्या का माझ्या काही विचार एकन पण आवाज करायचा नाही का दुखतो लय नागड म्हणजे घराकडे पाठवतो बिना वस्त्राशिवाय हे लक्षात ठेव. खरात आता अरे ह्या काय शिकवताला बघा कोळी घ्या तू आधी स्वरात आवाज तू बेरड या गाण्यामध्ये तू चांगला म्हणा शकत नाही ते देवाचा नामच म्हणून करू शकत नाही. नको ती आया बहिणीची इज्जत काढतो होय. औषध खरं सांगले ना मी मगापासून काय केलं तुम्ही बघलास ना. या तू काय नको चिडू नको चिडवतलंय मी. ह्या तू असा घरात करशील काय रे करीत हो घरात करीत आपल्या नाही करूचो. अरे लोकातीच आपली तीच लोक असतात असं समजान घे तुया सगळा. तू अजून लय लहान आणि हू कसले आवाज काढतात ते एक दिवस माझ्याकडे आवाज काढूच्या लायक तुका ठेवचंय नाही मी. मग आता भेटलो म्हणजे आता तो थंडा होतो काय बोलतो नो गुळग्या खायचा. अरे बोलताना जरा विचार कर. मगाशी काय सांगले ते ना जोक मारले महिलावर मगाशी 15 मिनिटं जोक काढले. मी सकाळीच म्हणता 6 वाजता ऐकलं चौकी घर सकाळी 6 वाजता मी हा गायला जातो आणि ती बघायला येते आणि हा वास काढायला तिथे का जातो. ऐकलं ह्या लोकेबोनचा रक्त सळसळत आणला त्याच्यामुळे तू माझ्या नादीक लागा नको. तुझ्यासारखे लय बुजवले. अरे लोकेबॉल त्यांच्या आम्ही पाय नकाची पण सर नाही आमची या लक्षात ठेव. आणि तू सांगतो लोकेबॉल सारखं तू आणि गुंडू बॉल सारखं मी. अरे हेच चपलस तू हेच ऐकलं काय नाही. हा गायला जातो आणि ती बघायला येते आणि हा काय करतो ते गातो ना हा
हा गातो तो हा घराकडे घेऊन जातो. गेलो म्हणजे बसलो तो बसलो, त्याची हिंमत नाही वर बसायची. त्याच्या फक्त मी गजर जेव्हा चालू झालं ते उठान गेलोय. पाणी द्यावा ते का आता घाम फुटलो थोड्या वसरान ते काय ते गोट्यान चादरी द्यावा उशाक काय ना ते का निजवात होय होय. ते मगाशी आमच्या मंदिरात ज्यांनी सांगले ना तिने जरा 2 मिनिटासाठी हय घ्यावा फक्त सांगल्याने त्यांच्याने की महिला वर्ग समोर त्याला भान ठेवून हे करा. तर तू काय केलंस रे? मी करतो ते चांगलं याला गर्व हो झाला भजना विना बडबड या भजन करतं भजन. आणि तू व्हायचं का जाऊ सांगतो कोण जाऊचे नाही तुका? हा काय केलंय नाही मित्र माका मागाशी कुत्रो मारले त्यांना एवढा सुंदर सांगले अध्यात्म वडाची झाड त्याला पिपळाक लावते पण अध्यात्म सांगून जो काय तो गरळ वकलो ना तर हय साक्षी आहे तुका नाही जर तो देऊ घरात जाऊचे जर तुका बघल्यान नाही ना तर नावाचं मोडत नाही लावतोय. खराच आता तुम्ही असं टॉनिंग देत राहा. ते काय वाटतं काय आम्ही लहान आहोत? अरे आम्ही लहानपणी लहानच होतो. कालचं सपोवा सांगतोय पुढे घ्या हिंमत नाही झाली. अरे आमच्या पडीतली तू गाणी कशाक म्हणतो? तुझ्या पडीत काय कमी पडता? मग काय म्हणतो जग मारून म्हणतो तू? हे भजन नव्हे रे फॅशन. काय गरज आहे तुका? काय गरज आहे? पंचरत्नांची आठवण ना ह्या त्यांचा गाणं तुका दाखवते म्हणून सांगलेस तू. आमच्या म्हणजे आमच्यासारख्या गया केल्या आम्ही आमचा बघू तू तुझ्या बापाईचा बघ. तू आधी ठरव आधी तू किती असतोस. तू सगळ्यांचा घेतो या खारकाटा उष्टा कशा घेतं तू ना ते ह्यांचा गणेश पांचरांचा काय तर कर ना. सुताराची शाळा आणि आमची चिताराची नाही सुताराचीच. माझं बापूस पण सुतार काम करता हे लक्षात ठेव. तुझ्या काय करतात ये उद्या तकडे. मगाशी त्यानं एक शब्द वापरला काहीतरी तुझा म्हणता वाटोळा करते आणि त्यांना हात केल्याने महिलावर कोणा बक्षात ना तुम्ही बापयानं तुम्ही कोण पुरुषानं त्याच्या सकाळी उठून तोंड फोडलं असतं. कसं हात केलं तुम्ही जाताना लागते फक्त मका थोडे सांगा. अरे काय केलं असं केलं बघलं माहिती आहे ना पट बोलतो ते देवाची शपथ घेऊन सांग रे. माझी शपथ म्हणजे माका तू मारू बघतो होय. अरे तसं मारायचं नाही मी एका पोचून घेऊन जाईन मी. काय वाटलं तुका? काय नाही करू असं नाही करू तू. हात तू असं केलं हात असं केलं का? तू आता गप्प बसात हा चिडा नको ना ह्यो आता माका दाखवता. चिडा नको चल घडग्या खायचा. देवा शपथ तुम्ही हया असणार कंतोल येत असताना तूड जावले नाही असतो. भजन ना मग अशी गाणं म्हटलंच नव्हतं. गाणं कसं आता ऐ गादी तू गात नाही तर काय म्हणा नको. तुझ्या पट्टीतलं तू म्हण आमच्या पट्टीत हय येऊ नको. नाही तर उद्या परशुराम पांचाळ्याच्या पट्टीत त्यांचं नाव लावतो या गुरु मुनान. त्यांच्या गुरूंचं नाव बाजूक ठेवा नाही. तुला लाज असत लाज कसली कोण घाले ना. निर्लज्ज आहे तू निर्लज्ज सदा सुखी. आला आवाज कमी येता भरपूर ए भजन कसं आहे ते गाणं कोणाची कामा नाही. आधी सुताराची शाळा अगोदरच बोललोय मी. 8 तालाची नोटेशन आहे तुका ना ती 7 जन्मात लल्लाडात जमायची ना आणि 35 वर्ष पुराणा मागा सांगतो तू. अरे जेनी त्या करून ठेवल्याने ना तर आमच्या 7 पिढी एक संपाचा नाही म्हणतो तुमका सांगते. 7 पिढी एक आणि ह्यो सांगतो कधीचा तरी कोणतरी उष्टा खरकाडा घेऊन येतो आणि मका सांगतो हे आमचं स्वतःच आहे ते आमचं स्वतःच. अरे स्वतःच हय काय तुका जन्म दिल्यान दुसऱ्यान तुका शिकवल्यान दुसऱ्यान तुझा उद्या लग्न करतलो दुसरो. उद्या जर तुका काय झाला तर मी येतले पहिलो. तुम्ही त्यांना ह्या घेऊन या गटी ए भजन नोवे रे फॅशन भजन ए भजन
नवे बेंड बाजा ताल नवे खुळखुळा पकवन नवे बेंड बाजा ताल सुर नवे गुंतुना ए भजन रेडीमेड भांडवल सार त्याच काही नाडे त्याला रेडीमेड भांडवल सार त्याच काही नाडे त्याला अभंगाची करून माती बुवाची कलकालवी त्या संतांनी आपल्या अभंग भारूड गवळण कवाली त्या संतांनी सगळ्या लिहिला आपण काय केलं आणि हे म्हणतं तुझ्या आजन केलं अरे ते संत नसते ना संत हे अभंग गवळणी भारूड कवाली गायलंच नसतं ह्यो मेन मुद्दा मंडळीनो सगळ्यात हसण्यावर यायचं नाही तर ते सिरियसली येऊ काय ना काय केलं तर तुम्ही बघलास जरा भजनामध्ये सिरियसनेस घे आणि तुमका सगळ्यांका युट्यूबवर सांगते तिघ जण होत एक्कान पण त्याचं कशावर डिलीट करायचं नाही तू सांगशील परत उतरान डिलीट करा त्यातलं ह्या करा ता करा ऐकान घेणार नाही तू अगोदर सांगते तू कंप्लेंट कर नाही तर काय कर तुझा काय तर बघते हो मी निघालो तुम्ही येता का महेश कुईबा यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस झालंय हा एकच राजा इथेच आहे मला घेऊया ही गाणी घेते आधी याचा गाणं कांडाप काढते तेच काढते आम्ही निघालो तुम्ही येता का एका डाव सांगलाच नाही झाला ते एकटो गजर करीन एकटो सुपारी पर काय देऊ नको अरे कसले कसले जोक मारला दुसरे जोक कसं नाही त्याकडे जोक अरे चांगले चांगले सोन्यासारखे जोक्स होत जरा गणेश पांचाळ बुवांनी ना कशी भारी गेल्या त्या टायमात ते जरा बघ त्यांच्या तक ह्यो रिपोर्ट जाऊ घेऊ गजराचो सकाळी उठा तुझा तोंड फोडतले तोंड अरे भजनात शब्द बघ ना तू काय केलं असते कुत्रे वगैरे नालायक आणि कुत्र्या म्हटलं आणि काहीतरी म्हटलं नशी म्हणजे लागण्यासारखी म्हणजे त्याच्यावर ना आपलं ना म्हणजे आपल्यावर जे संस्कार झालेले आपल्या गुरूंचे किंवा ते आपले दिसन येतात त्याच्यात वायडर म्हटलं केक केल्या म्हणजे ते आणि आवाज नको नको ते काढल्या ना म्हणजे असे जर आवाज ऐकले नसते ना लोक दुसऱ्यांचे कान फुटतील रे देवा शपथ ही परिस्थिती काय म्हणून आणलं बघ आणि बापाचं महत्व सांगता आता मी बोलत नाही त्या विचार नाही तर तुका चूक किलेच होत तुला तुका अगोदरच सांगते आणि किले झालं तर मी ऐकायला घेऊन ना तुका अगोदरच सांगते शिस्तीत बारी करायची ती हा जा 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 आता तुका सांगतले पण नाही पण जा चल चल पुढे घ्या गायला चल चल तिकडे चल तुका काढली तेव्हा एक हा गायला जातो हा गायला जातो आणि ती बघायला येते आणि हा वास काढायला चाललाय तिकडे जा जा चल नाच झेमुरे नाच चल आता हे तो रुमाल दिल्याकडे ते का घालायचे का पैसे घाला भीक मगाशी पैसे घेतात तो चौकीकर बुवांकडनं अरे रवाने चल बसू शकत नाही त्याची पात्रता नाही बसा काय बसा तो अरे मी तुझ्या टायमा काही सहन केलंय मारे माका झोप येत होती आता काय बडबडत होत असतो येते काय सांगले ते ना एकत्र घेते तू जरा 2 मिनिटं थांबते मर्यादा पुरुषोत्तम सांगल्या ते ओळखू सोपे आहेत म्हणतात कसे सोपे आहेत रे तुझ्यासारखी मर्यादा त्यांनी तोडूक नाही होती मर्यादेत होते मर्यादेत ते बाणानं त्यांनी युद्ध केल्याने आणि एका पत्नीशी एकनिष्ठ होते ह्याला मागासपासून काय केल्यानंतर तुमच्या समोर चल जातो आता हे नाही तरी चला तू घरात जा चल पेटी बंद करून टोळी घ्यायचा भजना करतलो गुरूंचे नाव वर नाही काढतो तू मातीत मिळवतलो अभंगाची करुणी माती बुवाची कलकालवी अभंगाची करुणी माती बुवाची कलकालवी तुम्ही दोघं त्याचे भाव घेतले तर काय नवलच्या असा बोला नको तुमका बघून घेऊ अगोदर सांगतो नसते तरी असलं असतं ते काही जाताना सांगा तुम्ही आणि सर शिक्षक आहात मुख्याध्यापक असते त्यांच्यासाठी 2 टाळ्या वाजवा कोवळे शाळेमध्ये शिक्षक असून ते बघण्यामध्ये जरा तुमच्या मुद्द्याला जरा सांगा कशी बारीक करूची शब्दरचना कशी शब्द कौशल्य आणि इंग्लिशमध्ये आम्हाला हे सांगितले ते सांग तुझं देणे कार्य हे होय कोळी या तारखाण जायचं कॅम्पन का अभंगाची करुणी माती बुवाची
मस्त करून 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 हे रागदारी काना मारी समजुनी बसली सम्राट रागदारी काना मारी समजुनी बसली सम्राट रागदारी काना मारी समजुनी बसली सम्राट डिस्को लावी ठेका खाव नाही कुठला थाट डिस्को लावी ठेका खाव नाही कुठला थाट डिस्को लावी ठेका खाव नाही कुठला थाट माकडाच्या हातात पहिली सुरुवात करू आता मी साधारण जरी भजन करते असं करते की नाही 2 रुपयाचं तरी गाते की नाही साधारण भजन करते म्हणजे माझा सुरुवात देणं नाही असं नाही तुका सुरुवात देऊन तू दानिक गावलं दानिक आता बघ असे ऐकतात ते माझा त्याच्या नावानं रडत होतो माकडाच्या हाती तुम्ही कोलीत दिलास खरा आता जाताना त्याला पैसे द्यायचे नाही अगोदर सांगते तो झाला तरी असं रुमाल घेऊन सगळीकडे फिरत चौकीकरांकडे 4 वेळा सांगल्या त्या कंपनी का दिलास तसे माका द्यावा तुझ्यावर वेळ येईल पैसे मागांना तुका घेऊची अशी परिस्थिती आहे होय माकडाच्या हातात दिले जैसे कोलीत आगला विघाली दैमान 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 ए भजना भजन को धंधा समझ कर नाम बदनाम ना करो पूर्व बेटा लगा के बुआ सही जोड़ीदार समझ के मैंने गुल्लम गुल्ला सौदा किया इसकी तान सुनकर ऐसा लगा कि मैंने दिल दिया तो म्हणता मगाशी की वाकान वाकान माझ्याकडे बघतोस काय स्टार्टिंगला सांगलेलं त्यांना वाकान वाकान माझ्याकडे बघतोस काय मी तुका एवढं आवडतं काय म्हणजे ह्याच्या वांडा जर लगीन प्रेम करून काय माती खाऊची आहे का झाला तरी ह्याच्या फुलावर वरती चढान आणि जीव देत ह्याच्यावर न करण्यापेक्षा अशी बरोबर सांगते ना मी म्हणजे माझा साधारण तरी पट्टा तो की ना पट्टा तर होय म्हण तरी ते घाबरायला नको ते का मी बघतोय अरे भजना परत मला बिघडवलाच तुम्ही गेलो म्हणजे आता नाही होत होतो नाही गेलो तरी त्याला सांगते तर ऐका त्याच्या पाकिटातले माझ्या पाकिटात भरा एकत्र करा ते गजर म्हणता असे तसे अरे लोकेबॉनचे आमच्या गजर ऐकूया आणि आमच्या बुवांकाव सांगतोय त्यांना सांगले ना लोकेबॉनचा काय म्हणा ऐकतले त्याने मी उद्या फोनवर करून सांगतोय की तू एवढा त्यांच्या पाठी सांगतोस पुढ्यात काय मागे अजून पाठीमागे काय काय करत असशील देवाक झाल्यावर तू गुरु स्वतःच्या विचारू शकत नाही आमच्याच म्हणून दिलं तर काय अशी एकामेकांच्या गुरुची इज्जत काढूची नसता रे त्याचा काय आहे त्याचा काय आता मी तुझ्या काय बोललेलं आहे गुरुंका एक शब्द तरी तू आता नाही लस तरी चालत कान भरून ये कान भरून तडे ना कान भरून येऊन तू काय करू शकत नाही शाप सपलंस तू या त्या देवाक पण कळान चुकला मग अशी बघा फरमाईश केल्या होत्या आवाज साधारण माझं बसलो जमला तर बघा आवडला तर नक्कीच टाळ्या द्या टाळ्यांचा सत्काला करायला मोप असलं बहुत पुरे आहे पैसे नाही दिले तरी चालेल या भिकाऱ्याला पैसे द्या सगळे नाखवा 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 गायला जाते आणि बघायला आता होय नाखवा 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 लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा तुमच्या
ह्याच्यासारखंच कला करा. तुमच्या सोनीला कोकण दाखवा. या गाण्याला मंडळी त्या एका मैत्रिणीने प्रिय कराक म्हटलेला. तर ह्याच्यासारखं एक गावला आणि म्हणता आमच्या सोनीला कोकण दाखवा. म्हणजे काय सांगता असतं बघा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. झलक म्हणजे एका वाटला काय मडका जवळ आणि बघलं नाही त्यांना. आतापर्यंत मी शांतच होतोय. एका धड पेटी वाचू घेणार नाही, गाव घेणार नाही, अध्यात्म सांगतात हडेचा तडे तडेचा हडे. याक काय चांगला शकत नाही. आणि केवढे मोठे जरूबा चांगलं जर गाणार असत ना बुवा मंडळी तर मी त्याचा एक शब्द बोलायचं नाही. ह्याच्यासारखं जर येत असत बाणगोळावालो काय धोंडे माती येत नसत त्याचं ऐकणं घ्यायचं नाही. आता बघा येऊ काय बघा जाताना मंडळी काय माहिती हा शेवटी हय तुम्ही त्याच्या हास्यात त्याच्या अश्लीलपणात. पण उद्या जर चर्चा होतील ना सगळीकडे जावा. तू भजनाची आणि भारी कोणी चांगली गेली कोण चांगला बोललो होतली की नाही उद्या भजनाची चर्चा. मग हे नाही तर पोऱ्याचा चाडी मा ए चल चल काही नाचा नको रस्त्या नाही तर घरात जा. चल किक मारानी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं साऊंडवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. खतरनाक साऊंड ऐकला. तो तुमचं नाव कसं? जयश्री डेकोरेटर साऊंड यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजव. उत्कृष्ट साऊंड. मागाशी म्हणता माका साऊंड म्हणता का समजत नाही. साऊंड समजत धोंडे माती मध्ये काय 15वी शिकूला म्हणता आणि 12वी तीनदा नपास माझ्यावर बसता. हो ताच म्हणतोय मी. म्हणजे त्याची विद्वत्ता बघा महिलाबरोबर तुम्ही. 12वी तीनदा नपास वाल्याबरोबर जो बसता ना 15वी म्हणजे त्या झोकत बसायचा लागता. त्याच्याकडे शिकाण काय नाही नुसते फक्त त्यांना हे केलं असे झोकमपट्टी करून तू या शाळेत जाऊन शिकलो. मास्तर त्याच्या नावात रडत रडत असले जे काय करीस तू. जास्त मी करूच नाही. फक्त माका तुम्ही 40 मिनिटं आली का मला फक्त सांगा. कट करून टाकतले माझं सगळं. म्हणजे याच्यासारख्या 1 तास लोकांना मी लटकीत राहायचे नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. नाव घेतो, आपल्या आई वडिलांचं नाव घेतो, गुरुजनांचं नाव घेतो आणि ही मुखातून अश्लील वाणी बघायला कलियुग म्हणतात. ची म्हणजे हीच आता बघा मंडळी. तुम्ही साप असतं ना तो दूध पिऊन विष देतात आणि जी गाय असतात ती गवत खाऊन दूध देतात. म्हणजे ह्याच्यातलं फरक बघा तुम्ही.
तसंच मंडळी जर पेरू जर एखाद्यानं आपल्याला दिल्या तर ते आधी विचारतो आपण पेरू गोडा काय, पण परिस्थिती पुढची बघा तुम्ही. पेरू गोडा म्हणून त्याला विचारतो आणि तो कापतो आणि त्याकाच मीठ लावून खातो आपण. ही आजची परिस्थिती आहे. मंदार कोळंबकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय. देवपा मासूम चेहरा कसा आहे का, कारण कसं सत्यवर सांगते ती काय देवपा येपा तर सगळं त्याच्याकडे दिलेलं. आता बघलात तुम्ही ना, आमच्याकडे तुम्हाला काय भेटेल भजनाच्या माध्यमातून चांगली गाणी. मगाशी त्याने हातवारे केला ना, अरे छत्रपती शिवाजी महाराज असताना हात तोडला नसते. मगाशी काहीतरी बोललो त्यांचा, म्हणजे आपल्या भाषा शैलीतून आपले संस्कार दिसून येतात. संस्कार आपण वक्तव्य करतो, वक्तव्य ऐक सरांकडून जरा शिकून घे तू. बारी संपली काय, नाही तर 4 दिवस ठेव त्यांना, आता सुट्टी या. आता काय बोललो नका सांगा. या ठिकाणी बघा आमचे परम मित्र अमितजी फोंडके यांच्याकडून बाळासाहेबांवरती गजर म्हणण्यासाठी हे 200 रुपयाचं बक्षीस स्वीकार करतो. हो फोंडके हे का खरोखरच फोंडकावा काय करून नाही ना बघला. मग अशी फरमाईश आली होती बघा की मी निघालो तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला, स्वतःची गाडी असेल बाईक असेल, पण ज्यावेळी खरी गरज असते मुंबईमध्ये चाकरमानी जेव्हा गावाला येतात तो खरा त्यांना साथ देतो तो रिक्षावालाच असतो. एकदा जोरदार रिक्षा टाळा. आले 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 मन तृप्त झाले मती मंद झाला. काय पुढं बाबू बसलो त्याच्यासाठी एक गाणं बाजू बसलो. रेडू नको बाळा तू रडत नाही पण हो रडताय हो. ए बाबू तू रडत नाही पण हो रडकोने गेलो म्हणून उठान थय गेलो आणि नाचाक लागलो. कोणासारखं तो ए कोणासारखं नाचाक लागलो तो ही यांच्यासारखं झाला.
रेडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते ह्या जेव्हा कणकोले गेलो ना शॅम्पूल नका तेव्हा म्हणता आई मी पाण्याला जाते कैची आऊस बारक्या पोरग्याक सांगा म्हणजे बारक्या पोरग्या आवशी सांगत काय आवशी तू थांब मी पाण्याला जाते म्हणा तू असलो बुवा तू काय म्हणजे बोलत राहू नको तू असंच थंय गप राहू नाही तर माझ्यावर कोण आलाच म्हणजे ना थर्ड लेवल तू बघ कोण नाही गप होतोय बघलास त्याची बघलास तरी काय केला हात रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी आज छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे त्याच्यासाठी एक पोवाडो असलं तू काय देऊ शकलं ना नको तर असतील अरे आपल्या छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांचे पोवाडे असत किंवा त्यांच्यावरती पाळणा किंवा अन्य त्यांच्यावरती एकत्र राजा किंवा आणि काय काय गाणी ती मारू शकलं नाही नको तर दिलं म्हणजे भजन नाही झाला रे किडान बोलत नाही मी अरे करताच तसा तुम्ही लक्क पडला ना ते तोंडावर पडलो लक त्याच्या आमुआशा पडल्या त्याच्या तोंडावर लागलाच नाही ना त्यांका देतोय मी तुमका सगळा चांगलाच तरी सकाळ सगळं चांगला तरी देतले मी कायला हो प्रेमच करतोय ह्या काय चांगला प्रेमच माझं त्याचं अजिबात वाद नाही हो मंडळी पण कसा माहिती आहे तुमच्या प्रेक्षक वर्गासाठी करूच लागतं आणि जो काय बोललो तर माझ्या अजिबात बुद्धी माझ्या पटला नाही महिला वर्ग आपल्या आई बहिणी समान ते बसले ह्या चुकीचा बोललो तो या ठिकाणी बघा लक्क पडला प्रकाशित दिवट्या या गाण्यासाठी महेश कुईबा यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे स्वीकार करतो धन्यवाद नाही ना ते वय झालंय ना रे वय झालंय ते मग नाही तर परत हे बघा आता मंडळी मी भीक मगन पैसे घेतले का नाही ना आपल्या नशिबाचा ना मंडळी कसा प्रारब्धाचा आपल्या लिहिलेला प्रारब्धात तर कधीच चुकाचा नाही तुमका देवान चोत दिल्या ना मग दाणे देतलो आणि जो भगवंत आपल्यासाठी काय घडवीत असतं ना आता हे बघ पैसे मी त्यांना सांग नव्हते पण ती वेळ येऊची लागता कुठच्याही टायमाला नाही तर चौकीवर तुका देणं असते खरोखर मी सांगतोय पण त्यांच्याकडनं एका दिलास म्हणजे काय माका पण द्यावा नाही तर तुम्ही देऊन ठेवलास म्हणजे त्यांच्या काळजाक लागला देऊन ठेवला जो शब्द बोललो ना त्यांच्या चौकीदारांच्या काळजाक लागला ते माका सांगले नाही मग पण त्याला देणं असतंय रे पण हो असा बोललो त्याच्यामुळे त्याला देत नाही असं विषय चल गोब्राह्मण प्रतिपादक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी आता मगाशी मी सांगले ना ते दिल्ली कोलकाता आणि मद्रास ते महाराष्ट्र सांगले तर चांगलंच सांगले ना त्यांना तरी पण फोडून काढले तर माझ्या नंतर विषय घेतात हो राजे हो जीर जीर जी
म्हणला ना म्हणजे आपली अस्मिता आणि ती मोडल्याची ताब्यात हे कदापि शक्य नाही. प्रणाम केला मातेला लग्नाचं निमंत्रण घेऊन एक तुटाला आणि काय सांगतोय परतीचा निरोप पाठविला हात प्राणा दिला तुम्ही लागत आम्ही जातो तानाजीला हे काय आपण वरबाप म्हणून लग्नात मिरवायचं आणि आपल्या राजानं लढायला जायचं हे कदापि शक्य नाही. तानाजीने मन हे केलं बरं आणि बघा दिले ओळख आधी करू लग्न बोलणाऱ्या नंतरच लग्न भारत देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र जो ताबूत आहे आता ज्यांच्यामुळे आपण इथे वावरतोय ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एकत्र गाणं आणि त्याच्या माध्यमातून पंचरत्नांची आठवण ऐका. काय झालं ते घेते फळासानंतर आठवण करायच्यानंतर. हॅलो कसा आवाज लावण्याचा थोडा प्रयत्न करतोय कारण ह्याच्यापेक्षा मी लहान आहे 18 वर्षांना चालू 18व्या वर्ष. तू गाणं मगाशी ह्या मतलंच रे असं मला भास झाला माझा आणि ते कसं माझ्या मनाला भिडलं. काय म्हणतोय बेबी बेबी बाबू लाईन बाबू आता कसले बाते मारत चोर वडून तो गाळे दोनचो दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या एक चौदा
कैलासवासी विलास पाटील बुवा भोळा भोळा गेला नंतर बघा कृष्णा गोस्वामी काशीराम परत बुवा एका कावळ्यानं सर्वांची केली नकल एका कावळ्यानं हा नंतर भरणी गावचं रत्न चिंतामणी पानकाळ बुवा नारळी खोपळी कळवंद लाल मोठा तुझ्या जामा नावा रूपाला आला या जगात देवगड हा बाप्पा बघा बाळासाहेब जर ठाकरे नसते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनंतर जर खोरी मराठी माणसासाठी जर झटला असेल तो फक्त बाळासाहेब ठाकरे आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मुंबई सारख्या ठिकाणी असंख्य बाहेरचे परदेशातले येऊन राज्य करतायत आणि त्यावेळी जर बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबई आपली रवली नसती. ह्यात एका सांगायला जमलं नाही पण नको नको ते आवाज काढल्याने फिरवून दिले. बरे असो ज्याच्या ज्याच्या बुद्धीप्रमाणे चलतो. बाळासाहेब ठाकरेंसाठी एक गजर म्हणतोय कारण त्यांचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही कारण एवढे ते महान होते. वाघ होते वाघ एका सांगांचा पटाचा नाही. महाराष्ट्रामध्ये एकच ढाण्या वाघ हो जन्मला या वाघाने
प्रेम जीवन जगले नाही तत्वाची तडजोड केली तत्व गहाण नाही ठेवली नाही तत्वाची तडजोड केली तत्व गहाण नाही ठेवली विश्वास ठेवतो मी देवावर साहेब येवा पुन्हा भूमीवर साहेब मनापासून करतो गाणं साहेब यावो पुन्हा मानानं साहेब यावो पुन्हा मानानं साहेब यावो पुन्हा मानानं आवा साहेबांच्या तुमला हा लोकवंत काय नाही म्हणतो ना ऐक आता ऐक ऐक आता रागलो नसतो बुवांचे विचार केलं आवा साहेबांचा तुमला लोके बुवांनी गगरलेला आवा साहेबांचा तुमला लोके बुवांनी गगरलेला या वारा महाराष्ट्रामध्ये कन्नडाला वागव महाराष्ट्रामध्ये कन्नडाला वागव जन्मला या लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा रे देवा तुझं मंदिर सजलंय. हे पण लोके बुवांचंच आहे, जरा ऐक जरा. काय आहे तुझ्या गुरुचं, काय आहे ऐक आता सगळा. अरे देवा तुझं मंदिर सजलंय कोकणच्या भूमीवर. सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका झाला हो अजरामर, झाला हो अजरामर.
भावी सुरुवात करताना घे तू नाव तुझ्याच देणं, घे तू नाही सुरू मला कणाची डोळ्यासमोर तुझा पाषाण. आलो चरणाची दिवा तुझा चालो पुण्यवान रे, आलो चरणाची दिवा तुझा चालो पुण्यवान रे. संत येतोय दाटून, नाही सुख मला गणाची डोळ्यासमोर तुझं पाषाण. आलो दाराची दिवा तुझा, आलो दाराची दिवा तुझा, गेले गावा तुझा रे, आलो दाराची दिवा तुझा, गेले गावा तुझा रे. नवसाला पावणारा बेणे गावाचा महापुरुष माझा, कीर्ती तुझी जगभरात, काय सांगू या भक्ता. ए, तुझ्या नामाचा गजर केला, तुझ्या नामाचा गजर केला, लोके बुवा माझा रे, तुझ्या नामाचा गजर केला, लोके बुवा माझा रे. रे देवा तुझ्या मंदिरात कोकणच्या भूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका आला हो अजरामर, आला हो अजरामर. तसेच शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै गुरु एक शब्द बोलाक नव्हता, काही बोलायची गरज नव्हती माका. तुझ्या बापाईचा काय असा अमीन गजर घेतलाय. त्याचप्रमाणे बघा सन्मान्य सुभाषजी कादळगावकर यांच्याकडून या गजरासाठी 101 रुपयाचा बक्षिसाला स्वीकार करतो. धन्यवाद. खूप दिला नाही पैसे बस झाले. आता काय म्हणतो आता सगळ्यांकडे पैसे मागतो. मला बोलणे आमच्या दिले त्यांच्याकडे मागले ना. आता तुमच्या कोणाकोणाचे नाव पाठ ठेवतो तुला मग सांगा. पेटी भरली माझी, पेटी भरली. आणि असा प्रेक्षक वर्ग गावाकडून एकदा सगळीकडे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता प्रेक्षक वर्ग. जरी थोडे असले तरी गर्दीपेक्षा धरती महत्वाचे प्रेक्षक.
कारण आमच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही आहात. कारण आम्ही आज इलव आहे कशासाठी इलव म्हणजे ते देवाचं नामस्मरण करूसाठी ना कायच्या उद्देशाने इलेलो आपण पैसे गावतले असा त्याच्यासाठी येतो. पण जे खरे असतात ना दर्दी कलाकार ती तुम्ही आस. आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. चिद्रत्नाची खान रे एकाएकी जाण रे. चिद्रत्नाची खान रे एकाएकी जाण रे. प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा. देवा
महापुरुष मंदिर या मंडळाकडून आमचे पक्वा जाधव मनीष निकम यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आले, स्वीकार करतो, धन्यवाद.